तर हा सेमी फायनलचा सामना आपण बघतोय. हावले एंटरप्राइजेस डोंबिवली वर्सेस देशा 11 डब्ल्यू. पहिला चेंडू भिरकावून दिलाय विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. तिसऱ्या पंचांची मागणी केली होती. तिसऱ्या पंचांची मागणी केली होती. तिसऱ्या पंच मैदानात जायचं लवकर. विकी पाटील षटकाराने आघात केले घेसूने. अप्रतिम फलंदाजी दाखवली घेसू अँड फ्रॉम भिवंडी. सेकंडला फलंदाज आपण बघतोय दिनू कांबळे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आपण विचार केला तर आताच काही दिवसांपूर्वी एक स्पर्धा आली. त्या स्पर्धेत 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम दिनू कांबळेच्या नावावरती. अशा अनेक विक्रम दिनू कांबळेच्या नावावरती. मात्र तेवढाच ताकदवान संघ आहे हावले एंटरप्राइजेस डोंबिवली संघ. यावेळी मात्र अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार घेसूच्या बॅट मधला. शांत ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा उठते चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसके बाहर पर ऐसे बसते हैं कि जैसे बॅक टू बॅक 2 षटकार घेसूच्या बॅट मधला. किरण राईट मोर द विकेट. वेस मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता ऑप्शनच्या खूपच बाहेर जाण्याचा चेंडू. पण वाईट चेंडू करत पहिल्या सामन्यात 87 धावांची भागीदारी केली होती घेसू आणि दिनू कांबळेने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13. हा सेमी फायनलचा सामना आपण बघतोय. भिवंडी 11 संघाने अंतिम फेरी गाठली आहे. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रथमेश पाटील झेल खाली आणि घेसूची खेळी संपुष्टात. घेसू बॅक टू बॅक. नवीन फलंदाज भिलाल येतोय मैदानात. घेसू यांचे बंधुराज छोटे. भिलाल तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. घेसू मात्र इथे 12 धावांची बाजू. संघाची धावसंख्या देशा 11 डोंबिवली संघाची 13. एक गडी बाद 13. सेकंड फलंदाज दिनू कांबळे अँड फ्रॉम अंबरनाथ. मात्र दिनू कांबळेचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्पेलिंग रिझन मधनं चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे 4 धावांसाठी पहिला चौकार दिनू कांबळेच्या बॅटमध्ये. प्रशांत म्हात्रेकडे कोणती संधी नव्हती चेंडू अडवण्याची. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जातोय 4 धावांसाठी. दिनू कांबळे आपला चौकाराने खातं भरते. संघाची धावसंख्या नोंद होते 1 गडी बाद 17. देशा 11 डोंबिवली या संघाची. किरण मनपाड्यांकडनं यावेळेस मात्र अपील केलं ते पंच लेखबाईची खून करतायत. 1 धाव विजेती म्हणजे देशा 11 डोंबिवली संघाला 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 18च्या घरात. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज किरण पवार मॅन फ्रॉम सावळा रसायन विभागातील हा खेळाडू. फलंदाजी मात्र प्रतिम दाखवली आतापर्यंत किरण पवारने. आयटम ओव्हर द विकेट. मात्र अकुट आपल्याला चेंडू होता. चेंडू शिक्षक सुद्धा इष्टांच्या मागे पिंट्या जोशी. बिलाल एका धावेने आपलं खातं उघडतोय. षटक समाप्त होतोय. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्येने 1 गडी बाद 19 धावा देशा 11 डोंबिवली संघाच्या. स्पर्धा आपण बघतोय विक्टरी स्पोर्ट आयोजित विक्टरी चॅम्पियनशिप 2017 वर्ष दुसरे अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. मागच्या वर्षी स्पर्धा परी 11 डोंबिवली या संघाने जिंकली होती. चंदन भगत यांचा संघ आणि तोशा 11 संघ आपण बघतोय. हाही चंदन भगत यांचा संघ आहे. सर्व खेळाडू आपण बघतोय उमर 11 अंधेरी. मात्र दिनू कांबळे सुद्धा या संघामध्ये. त्यानंतर भिलाल घेसू गोविंदचे 2 खेळाडू या संघामध्ये आपण बघतोय. नाईट स्पर्धा सुद्धा आपण बघितली. अंधेरी येथे अंडरआर्मची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला विक्टरी स्पोर्टचा एक खेळाडू म्हणजे किरण शिंदे सुद्धा त्या स्पर्धेत खेळले. 3 लाखाची सर्वात मोठी स्पर्धा अंडरआर्मची
उमर 11 या संघामध्ये आपण बघतो अंडर क्रिकेट मधला किरण शिंदेला सुद्धा संधी मिळाली मी म्हणेल. नक्कीच सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचाही फोटो आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितला होता. अशरफ सुद्धा आहेत. दुसऱ्या षटकातील गोलंदाज फ्रँकी त्यानंतर आम्हाला या स्पर्धेसाठी पहिले दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी लाभली म्हणजे स्वर्गीय निवृत्तीबुवा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ निलेश म्हात्रे याच खेळून त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द मॅच विक्रांत केने यांच्या स्मरणार्थ प्रथमेश पाणी संदर्भ याचकडून त्यांचे आम्ही आभार मानतो. स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस मात्र प्रतिम फटका वर्जन मधनं सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 25. विलालच्या बॅटमध्ये येणार हा पहिला षटकार. आपण पहिले भारतीय संघाने सुद्धा श्रीलंकाला पराभूत केलं 1 इनिंग आणि 53 धावांनी आणि मालिकेत 2-0 ची आघाडी. त्यांनी 3 कसोटी सामने आहेत. नंतर 5 वनडे 1 T20. प्रतिम यष्टीरक्षक आपण बघतोय पिंट्या जोशीच्या माध्यमातून मात्र लेगस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच दर्शा अडकला. आम्हाला वाईट चिकून करत आहेत. अवांतर एक धाव मिळते ती म्हणजे दिशा 11 डोंबिवली या संघाला. चंदन भगत यांचा संघ 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 26 धावा धावफलकावरती. बाजूला आपण बघतो माऊली एंटरप्राइजेस डोंबिवली संघ, तर दुसऱ्या बाजूला दिशा 11 डोंबिवली म्हणजे उमर 11 अंधेरी. मात्र उमर आज नाही आहेत संघामध्ये. फ्रँकी मात्र गती परिवर्तन आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू बऱ्याच वेळेला डॉट चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 26. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना आपण बघतोय. सेमीफायनलचा सामना स्पर्धा आपण बघतोय विक्ट्री स्पोर्ट आयोजित विक्ट्री चॅम्पियन ट्रॉफी 2017 या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये भव्य दिव्य चषक. त्यानंतर द्वितीय क्रमांक 80,000ची स्पर्धा आपण बघतो. त्यानंतर इतर पारितोषिक सुद्धा आहेत. फ्रँकी राईट मोर द विकेट. मात्र फुल टॉस चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओव्हर पॉईंट रिझन मधनं क्षेत्ररक्षक आले होते प्रचार. मात्र त्या अगोदर मात्र मयूर दातीलकर चेंडूला उचलत फेकलं जातं. पण एक सिंगल चांगलं क्षेत्ररक्षक मयूर दातीलकरचा. मॅन फ्रॉम फडकेपाडा. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 27 धावा धावफलकावरती. देशा 11 डोंबिवली या संघाची स्ट्रायकरला फलंदाज धीरू कांबळे. सातत्याने आपण बघतोय रबर बॉल असो टेनिस बॉल असो दिनेश कांबळेचं नाव पुढे आलंय मी म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये. मॅन फ्रॉम अंबरनाथ. अंडर बॉक्सचा सुद्धा आपण विचार केला तर धीरू कांबळेचा सुद्धा खूप चांगले फलंदाज दाखवले सातत्याने अंडर क्रिकेटमध्ये सुद्धा. माता कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रथमेश पाटील चेंडू खाली येत आहेत. चेंडू उचलतात अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं प्रथमेशने. अगोदर एक झेल टिकला होता घेसूचा फलंदाज. घेसू बाद झाले होते. प्रथमेशने चेंडू केला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 28 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 28 धावा धावफलकावरती. 4 षटकाचा सामना सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघाचा विचार केला. दोन्ही संघ डोंबिवलीतील. एक आपण बघतो देशा 11 चंदन भगतचा संघ. मात्र गती परिवर्तन चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 29. कमबॅक केलं गोलंदाज फ्रँकीने. सातत्याने आपण बघतोय डोंबिवलीतील हा खेळाडू जेपीसीसी मध्ये सातत्याने आपण बघतोय फ्रँकीला. डोंबिवलीतील हा खेळाडू चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. फ्रँकी राईट मोर द विकेट. अतिशय सुंदर चेंडू. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. षटक समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ संपतो. धावफलकार धावा आहेत त्या देशा 11 डोंबिवली संघाच्या 28. 14च्या सरासरी धावा फुटल्या आहेत. तत्पूर्वी डीजे मास्टर कडनं सुद्धा एक चांगलं संगीत ऐकूया आपण. धावसंख्या 28.
सुद्धा चांगली गोलंदाजी दाखवली होती भजीने. पहिल्या सामन्यात थोडेसे मागे ठरले होते, आता दुसऱ्या सामन्यात त्याने कमबॅक केला. जसवीर सिंग उर्फ भजी. जसवीर सिंगची गोलंदाजी आम्ही नवी मुंबईच्या शिरवणीच्या मैदानात बघितली होती. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघामधनं प्रथमेश पाडींचा संघ. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघामध्ये जसवीरला सुद्धा आम्ही बघितलं होतं, प्रशांत म्हात्रेला बघितलं होतं, तुषार पाटीलला सुद्धा बघितलं होतं जुनी डोंबिवलीच्या. नंतर योगेश पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा, असे बरेचसे ग्रामीण खेळाडू या संघामध्ये. यावेळेस मात्र चेंडूला भिडकवण्याचा प्रयत्न चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये. मयूर दातीलकर चेंडू खाली येत आहेत. चांगले चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण मयूर दातीलकरचं. फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 29 धावा. धावांवरती मात्र रोख लावले आता माऊली एंटरप्राइजेस या डोंबिवली या संघाने. निलेश म्हात्रे, पिंट्या जोशी, प्रमोद म्हात्रे देसाई, प्रमोद म्हात्रे यांचे चिरंजीव सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ऋषी म्हात्रे. येत्या काही दिवसात तुम्ही त्यांना जय वागेश्वर देसाई संघामध्ये नक्कीच बघू शकाल. जसवीर राईट ओव्हर द विकेट. मात्र अतुल टप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. कैलास चेंडू उचलतो, फेकतो. फक्त सिंगल. 1 धाव मिळते बिलालला. धावसंख्या वाढते. धावसंख्या 30 धावा आपण बघतोय धावपंचावरती. गोलंदाज जसवीर उर्फ भजी. जसवीर सिंग. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. दिनू कांबळे बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. दिनेश कांबळेची खेळी संपुष्टात. बाद होते. दिनेश कांबळे सारखा फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट मी म्हणेल. मगाशी सांगितलं की जसवीर उर्फ भजी कमबॅक केलं त्याने मागच्या सामन्यापासून. चांगली गोलंदाजी दाखवली. जेव्हा पाहतो आपण पहिले एक्स्ट्रॅक्शन पिंट्या जोशी एक्स्ट्रॅक्शन आले, त्यानंतर चांगली कामगिरी दाखवली मी म्हणेल भजीने. ज्या प्रकारे फलंदाज बाद झाले तो म्हणजे दिनू कांबळे बिग विकेट मी म्हणेन. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पिंट्या जोशी येतोय. एक्स्ट्रॅक्शन मात्र फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पण लिंबाची गुणवत्ता. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 31. मित्र प्रथमेश सुर्वे यांचे आत्महत्या. 31 धावा आपण बघतो. धावा सेमीफायनलचा सामना. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा दिल्या होत्या किरण पवारने. त्यानंतर 9 धावा दिल्या त्या म्हणजे गोलंदाज फ्रँकीने. त्यानंतर भज्जी अप्रतिम गोलंदाजी करतोय. जसवीर सिंग. यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. 6 धावांसाठी. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले बोले सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 37 आणि या दरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज भजी. अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावर. बाहुबली षटकार. जणू काय आमचे मित्र भाऊ पाटील यांचं स्वागत केलं षटकाने. भाऊ पाटील यांचं आगमन झालं आणि 2 षटक आपण बघितले बिलालच्या बॅटमधनं. धावसंख्या 43. तीन षटकांच्या समाप्तीनंतर मात्र बिलालच्या बॅटमधनं 2 षटक येत आहेत. कारण की बिलालच्या बॅटमधनं हा 3रा षटकार. बिलाल असा खेळाडू आहे, आपण म्हणजे भिवंडीचा खेळाडू, मात्र त्याला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. बिलाल असो, येसू असो, दिनू कांबळे असो, शांततेने चौकार षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत. 43 धावा आपण बघतोय धावपलकावरती. 3 षटकांचा शेवटचा षटक गोलंदाज प्रथमेश पाटील, मॅन फ्रॉम संदम.
सामन्याचा हिरो, आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने फक्त 4 धावा दिल्या होत्या विक्रोलिया संघाविरुद्ध, अमोल म्हात्रे यांच्या संघाविरुद्ध. सध्याच्या स्थितीत आपण पाहिलं तर रबर बॉल मध्ये खूप चांगली कामगिरी करणारा संघ विक्रोलियन्स. त्या संघाविरुद्ध 4 धावांचा षटक टाकणारा गोलंदाज प्रथमेश पाटील. चला जास्त वेळ घेऊ नका, गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज प्रथमेश पाटील. सेकंड फलंदाज अश्रफ. मात्र टप्प्याचा चेंडू होता, मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. आकाश वारेकरच्या हातात मात्र इथे झेल सुटतोय. प्रयत्न चांगला केला होता सातत्याने. विक्ट्री स्पोर्ट या संघामध्ये सुद्धा आपण बघत असतो. आकाश वारेकर मॅन फ्रॉम दिवा गावातील हा खेळाडू सातत्याने ग्रामीण क्रिकेट मध्ये आपण बघत असतो. दिवा या संघामधून आकाश वारेकरला, त्यानंतर ओपनचा विचार केला आपण, शहरी क्रिकेटचा विचार केला तर विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघामध्ये सातत्याने गोलंदाजी करत आम्ही बघितलंय प्रथमेश. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, चुकीला माफी नाही, चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. आणि 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. देशा 11 डोंबिवली संघाच्या सलग तिसरा षटकार बिलालच्या बॅटमधला. आतापर्यंत बिलालचा विचार करता बिलालने 4 षटकार मारले, मात्र 3 षटकार सलग मारलेत. मागच्या षटकार सलग 2 षटकार, हा 1 षटकार. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. मात्र पंच नो घोषित करता चेंडू. फलंदाज धावची देतोय. फलंदाज इथे अश्रफ बाद होतोय. धावसंख्या 1-2 ने वाढते. धावसंख्या 2 चेंडू होता 52. मात्र अश्रफ इथे धावची दोघे. नवीन फलंदाज अकबर येतोय मैदानात. 5व्या क्रमांकावरती अकबर होते. आपण या स्पर्धेचा विचार केला तर विकेट टॉसला महत्व नाही, मात्र चेसिंग कंपल्सरी. अश्रफ बाद होते धावची. नो चेंडू होता, मात्र स्ट्राईक बिलालकडे येते. बिलालने आतापर्यंत आपल्या बॅटमधनं 4 षटकार दाखवलेत. तर संघाची धावसंख्या 52, 52 धावा धावपाल करते. यावेळेस मात्र थोडासा बाहेर जातोय चेंडू, त्यांचे वाईट चिकून करतात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 53, 53 धावा धावपल करते. आपण बघू शकाल शेवटचं षटक मारत असताना 2 चेंडू आलेले. यावेळेस मात्र प्रतिम चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू बिलालला समजत नाही. स्लोअर 1 चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जर आपण विचार केला तर अजूनही या षटकातील शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावपलकार धावा आहेत त्या 53. देशाईला डोंबिवली संघाचा आपण विचार केला तर अनिकेत सानप सारखा गोलंदाज या संघामध्ये. यावेळेस मात्र पंच नोची घोषित करतायत. दुसरा बिमर चेंडू टाकला गोलंदाज प्रथमेशने. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 55. मात्र आता प्रथमेश पाटील गोलंदाजी करू शकत नाहीयेत, कारण की 2 चेंडू बिमर टाकले. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. मात्र प्रथमेश पाटील आता गोलंदाजी करू शकत नाही, कारण की 2 बिमर चेंडू टाकलेत प्रथमेशने. धावपलकार धावा आहेत त्या 55, 55 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा येतात? 55 धावा आपण बघू शकाल. धावपलकावरती धावांवरती रोप लावली होती ती म्हणजे गोलंदाज फ्रँकीने 9 धावा खर्च केल्या होत्या. रबर बॉलचा विचार केला आपण तर 10 पेक्षा कमी धावांच्या चांगली गोलंदाजी दाखवली होती फ्रँकीने. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा दिल्या गोलंदाज भजीने. भजीने दिलीप कांबळेला सुद्धा बाद केलं होतं. 2 चेंडू शेवटचे 2 षटक आले. 55 धावा धावपलकावरती शेवटचे 3 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज येतोय आकाश वारेकर, मॅन फ्रॉम
आकाश तारेकर आपण बघतोय, मॅन फ्रॉम पारगाव, रायगडचा वंडर बॉय म्हणून त्याची ओळख. एक आकाश वारेकर युवा गावातील हा खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे, कारण की प्रथमेश पाटीलने 2 भीमार चेंडू टाकले, त्यामुळे प्रथमेश पाटील गोलंदाजी करू शकत नाहीये. 55 धावा धावपलकावरती हा सामना आपण बघतोय. सेमीफायनलचा सामना पेशा 11 डोंबिवली चंदन भगत यांचा संघ, तो दुसऱ्या बाजूला माऊली एंटरप्राइजेस निलेश म्हात्रेचा संघ. आकाश यावेळेस मात्र यष्टिरक्षक चेंडू मागे धावत आहेत. पिंट्या जोशी एक सिंगल, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 56, 1 धाव मिळते ती अकबरला. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. 56 धावा आतापर्यंत कुठल्या पेशा 11 डोंबिवली संघाने. गोलंदाज आकाश वारेकर, परदेम चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू भिलालला समजत नाहीये, चेंडूची सांगता होते. छप्पन्न धावा धावपळ, शेवटचा चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधला शेवटचा चेंडू. आमच्या सोबत आमचे जाते सर, मॅन फ्रॉम नवी मुंबई तुर्बे, त्यानंतर जयेश भोसले सर पनवेल. एकच धावले, अप्रतिम गोलंदाजी केली आकाश वारेकरने. 3 चेंडू अप्रतिम टाकले, 57 धावा फुटल्यात आणि 58 धावांचं लक्ष ते म्हणजे माऊली इंटर प्राइजेस डोंबिवली या संघासमोर. धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे माऊली एंटरप्राइजेस डोंबिवली या संघासमोर. तर कालच्या दिवसात भिवंडी 11 संघाने अंतिम फेरी गाठली आहे. भिवंडी 11 संघाचं सुद्धा आगमन झालं इथे. भावेश पवार आपण बघतो सराव करत आहेत. महेश ठाकरे यांचा संघ भिवंडी 11, त्यानंतर जेपी जयेश पाटील मॅन फ्रॉम ओवली गावातील खेळाडू, त्यानंतर शेखरला आपण बघू शकाल. राजू गोगा एक चांगली गोलंदाजी, त्यानंतर भावेश पवार. घोरसई गावातील हा खेळाडू भावेश पवार, ज्याने खऱ्या अर्थाने घोरसई गावाचं नाव उंचावलं मी म्हणेल भावेश पवारने. नंतर दीपेश माळी मॅन फ्रॉम मानकोळी भिवंडी, अप्रतिम संघ बांधणी केलंय मी म्हणेल महेश ठाकरे यांनी. आणि 58 धावांचं लक्ष ते म्हणजे माऊली एंटरप्राइजेस डोंबिवली या संघासमोर. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. पेशा 11 डोंबिवली संघ, चंदन भगत यांचा संघ. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावकरण ऐकूया आमचे सहकारी समालोचक जयेश भोसले यांना. धन्यवाद नितीन सर. तर या स्पर्धेच्या माध्यमातून जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय विक्टरी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2017 भव्यदिव्य क्रिकेटची ही स्पर्धा रतन बुवाची जी मैदानावरती ज्या मैदानावरती यार्ड मैदानावरती आपली स्पर्धा पाहायला मिळते त्याच मैदानावरून एक भव्यदिव्य स्पर्धा आपल्या समोर येते. विक्टरी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप एक भव्यदिव्य क्रिकेटची रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा दुसऱ्या पर्वामधील पाहिले गेले तर हा सेमीफायनलचा सामना दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच माऊली 11 आणि त्रिशा 11 या 2 संघांमध्ये रंगतदार लढत. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे 57 धावा. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आमच्या सोबत आजच्या दिवसामध्ये जुळले गेले कुणालजी दाते, नितीनजी काळन सर आणि त्याच पद्धतीने ऋषी देसाई गुणलेखकाची भूमिका आमच्या सोबत बजावत आहेत. तर 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दर्शनजी आणि त्याच पद्धतीने प्रतीकजी मैदानाच्या आतमध्ये 2 पंचांची भूमिका. आणि ही स्पर्धा WW पाहिलं गेलं तर GTC च्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. तर तमाम युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुळले गेले त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. तर एक भली मोठी स्पर्धा आणि भला मोठा सामना मैदानाच्या हातमध्ये असणाऱ्या 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 58 धावा. तर एक चांगलं आयोजन, दैदुख मान आयोजन आणि एक चांगली स्पर्धा. आणि पाहिलं गेलं तर
धावसंख्या धावफलकावरती आहे. 57-58 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायची आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. किरण पवार सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय तर रिहान खान मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. सांताक्रूज परिसरामधील असणारा सांताक्रूज एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. जलदगती चेंडू टाकण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज रिहान खान गोलंदाजी मार्कवरती येतोय. तर एक स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज जर का पाहिलं गेलं तर पनवेल तालुक्यातील सावळे गावचा हिरा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. किरण पवार आणि निश्चितच कुणालजी दाते यांनी जरूर सांगितलं एक आगळी वेगळी बॅटिंग शैली. तर आगळी वेगळी बॅटिंग शैली पाहिली असेल तर जलपेजी सांगायचं झालं ज्या मात्र ओळे या ठिकाणवरती ही स्पर्धा चालू होती त्या ठिकाणी या फलंदाजाने बॅट अक्षरशः खाली ठेवली होती. गोलंदाज रनअप वरती यायचा आणि त्यानंतर हा बॅट उचलून षटकार घेसायचा. एक आगळी वेगळी व्हिडिओ मात्र आमच्या सोबत पोहोचली होती. तर गोलंदाजी मार्कमध्ये रिहान खान सामन्याला सुरुवात होती आहे. एक सुरेख पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने टोलावला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेकी केली जाणार तोवर मात्र घेतलेली एकेरी धाव संघाचं खातं मात्र एकेरी धावेच्या मदतीने खोललं जात आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. संघाचं खातं खोललं जातं. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल फिरोजशाह कोटला या ठिकाणावरती एक भारतीय संघाचा सामना होणार होता इंग्लंड या संघाविरुद्ध कसोटी क्रिकेट मधील. विकेट अतिशय खराब बनवल्या कारणाने 2 षटकांचा सामना झाला होता. परंतु ही विकेट जर का पाहिली गेली रतनबुवाची स्पर्धा जानेवारी मध्ये झाली. आता मात्र दुसरं आयोजन होणार आहे. तर एवढी विकेट एकदम चांगली सुंदर देखणी विकेट जरूर बनवली गेली आहे. कालच्या दिवसामध्ये ज्यावेळी मात्र निश्चितच पाहिलं निखिल जाधव बॅटिंग करत होता त्यावेळी मात्र त्याने बॅट ज्यावेळी मात्र जमिनीलगत लगावत होता सुंदर आवाज मात्र त्या विकेट मधून येत होता. बॅटची कडा घेतली जाते. फायनल क्षेत्रामध्ये अनिकेत सानप त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धाव मात्र पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. उमर 11 या संघाकडे अतिशय जलद गतीचा तूफखाना हा मात्र पाहायला मिळतो. त्या पद्धतीने पाहिलं गेलं तर 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना खडतर प्रवास हा मात्र संघाला करावा लागणार आहे. अर्थातच माऊली 11 या संघाला हा खडतर प्रवास करणं गरजेचं असणार आहे. 58 धावा गोलंदाज रिहान खान गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू शाळांपूल सक्सेसफुल चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार म्हटलं गेलं तर षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेट एक दिवसीय सामन्यांमध्ये 351 षटकार लगावण्याचा कारनामा शाहिद आफ्रिदीने नोंदवला आहे. तदनंतर भारतीय संघाकडून खेळताना 200 षटकार महेंद्रसिंग धोनीने लगावलेत आणि षटकार म्हटलं तर 99.94 धावगती गोळा करणारा ब्रॅडमन याच्या नावावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघे 6 षटकार आहेत. धावसंख्या मात्र पुढे सरसावली आहे. 8 धावा धावफलकावरती लोअर फुलटॉस चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये गैरसूचक चेंडूवरती येणार चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. जर्सी पाहिली गेली तर युवराज सिंग याचा जर्सी नंबर 12 त्याचा जन्मदिवस 12/12/1981 आणि जर्सी नंबर सुद्धा 12 आहे. पाहिलं गेलं तर त्याचा जनवरी 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होती. 18 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 18 या आकड्यामध्ये अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना घडली होती क्रिकेटच्या एका खेळाडूच्या आयुष्यामध्ये आणि तदनंतर तो खेळाडू एक मोठा खेळाडू बनला. ही गोष्ट जरूर सांगेन. गोलंदाजी मार्कवरती रिहान खान पुणे सज्ज होतोय. याही वेळेला मात्र सुरेख फटका रिहान खान वरती चढवलेलं आक्रमण किरण पवार याच्या माध्यमातून. अतिशय सुंदर देखणे फटके मात्र पवार याच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
धावफलकावरती 4 धावफलकावरती लगावल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये आलेल्या 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना हकीमबाई विनंती असेल की वेळ फार जातो, थोडस वेळेचं बंधन पाळा. आणि रात्री 2 वाजता त्याच्या वडिलांचं, विराट कोहलीच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सकाळी 9 वाजता तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि निश्चितच दिल्ली या संघासाठी रणजी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चांगला क्रिकेट त्याने खेळलं. 37 धावेवरती नाबाद होता आणि तदनंतर त्याने मात्र चांगली खेळी केली होती मैदानाच्या आतमध्ये येऊन. आणि तो खेळाडू मात्र, असा खेळाडू मात्र भारतीय संघासाठी आज मात्र चांगलं कर्तृत्व करतोय आणि चांगलं नेतृत्व आहे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अंधेरी टीएन नगर परिसरातील असणारा फिरकीचा जादूगार अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवरती येतोय. निश्चितच मुंबईमधील संदीप दभाड्याची आठवण करून देणारा हा गोलंदाज. पहिला चेंडू सुरेख पद्धत चेंडू पाहायला मिळतो. चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं. विधानशेख चेंडू वरती येतोय आणि चित्त्याच्या चपळाईने हा थ्रो केला जातोय. फलंदाज मात्र माघारी परततोय. कैलासाची खेळी संपुष्टात. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आहेत आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊन कैलास याची खेळी संपुष्टात येते. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय आणि एक चांगला फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. प्रथमेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तो प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला आलाय. हे निश्चितच आपण पाहतोय की आगळ्या वेगळ्या बॅट्स मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यावरती ब्लॅक कलरच्या बॅट चालू असतात आणि इथे चांगल्या चांगल्या ब्लॅक बॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सानप पुढे सज्ज होतोय. स्ट्राईक असणारा फलंदाज किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवरती सज्ज. या मात्र शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न. चेंडू काय काय हवेमध्ये जरूर आहे. चेंडूवरती येणार तर दोन मात्र एक धाव मात्र सहजरित्या पळून पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सजवली जाते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा धावफलकावरती पाहाव्यास मिळतात. ज्या पद्धतीने आपण पाहतो विक्ट्री स्पोर्ट्स या संघाकडून खेळणारा, ज्या पद्धतीने आपण डोंबिवली एक्सप्रेस या खेळाडूला पाहिलं, तो खेळाडू याच संघामधून उमरी लेवण या संघामधून सातत्यपूर्ण चांगली गोपींद्र भोराची गोलंदाजी पाहाव्यास मिळायची. तो या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला नाही या हंगामामध्ये. आणि निश्चितच उमर खान हाही मात्र या ठिकाणावरती अनुपस्थित आहे. रवी लिंगाला हाही या ठिकाणावरती अनुपस्थित दिसतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत सानप पुरुष सज्ज होतोय. या मात्र स्ट्राईक घेऊन प्रथमेश मोठा फटका केला जातोय. बिग हिट केलं जात आहे चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या मात्र या षटकाराच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 31 धावा धावफलकावरती. अर्थातच ऋषिदी देसाई आम्हाला दर्शवतात 15 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. येणारे 15 चेंडू तुमच्याकडे असतील. 15 बॉल रिमेनिंग अँड 27 रन टू रिक्वायर्ड बाय विन. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नसतो. येणारे 15 चेंडू आणि 27 धावा गोलंदाज सज्ज. या मात्र त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू मात्र एक्झॅक्टली कुठून ट्रॅव्हल झालाय हेही पाहणं तितकंच गरजेचं असणार. चेंडू मात्र सरळ एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अनिकेत सानप याची शरीराचा वेध घेणारा हा चेंडू शॉर्ट स्क्वेअरला ग्रीन मध्ये ट्रॅव्हल झाला. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 32 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुरुष सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय अनिकेत सानप. तर यावेळेच्या स्ट्राईक घेण्यावरती किरण फटका घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय.
चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला, फेकी करून केली जाते. 2 धावा मात्र सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाणार. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पाहिलं गेलं सुनील मनोहर गावस्कर यांच्या माध्यमातून आलेल्या 34 शतक विदाऊट हेल्मेट होते. क्रिकेटमध्ये विदाऊट हेल्मेट 34 शतक लगावणारा पहिला खेळाडू ठरला होता. तर पहिला खेळाडू ग्रॅहम हॅलोप ऑस्ट्रेलियाचा असणारा या खेळाडूने प्रथमतः हेल्मेट परिधान केलं होतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत सानप पुनश्च सज्ज होतोय. मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची काढा जरूर घेतली जाते. खेळपट्टीच्या अगदी जवळ चेंडू विसावला जातोय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणार. षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक छोटीशी विश्रांती घेऊया, जाऊया डीजेकडे. ऐकूया एक सुंदर मधुर संगीत. यू बेक यू आय. धन्यवाद डीजेचंही सुंदर कामकाज कालच्या दिवसापासून आजपर्यंत राहिलं आहे. तर 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. 12 चेंडू तुमच्याकडे असणार आणि 23 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. रियाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. रियाज हा गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतो. एक चांगलं दैदिप्यमान आयोजनामध्ये रंगतदार क्रिकेटच्या वातावरणामध्ये क्रिकेटचा रंगारंग सोहळा मात्र पाहायला मिळाला. विक्टरी स्पोर्ट चॅम्पियनशिप 2017चा भव्य दिव्य रंगारंग सोहळा आपण पाहतोय. आणि चालू असलेला सामना, सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. वेळ फार जातोय आणि निश्चितच प्रतीकची मात्रे आम्हाला दर्शवतात. वेळेचं बंधन पाळायचं आहे उमर 11 संघ. हकीम भाई तुम्हाला विनंती असणार आहे, ताकीद दिली जाते. स्क्वेअर लेग पंच आम्हाला दर्शवतात. वेळ फार जातोय, लक्षात घ्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रियाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. तर शेवटचे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती आहे किरण. मोठी फटकेबाजी केली जाते का? या मात्र मोठा फटका खेळला जातोय. चेंडू मात्र सरळ निघून जातोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि एक चांगली फटकेबाजी किरण याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. तब्बल याही वेळेला मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटला स्वांग केलं होतं परंतु चेंडू मात्र बॅटची काढा घेऊन लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. फेकी केली जाते डेंजर एंड स्वरूपामध्ये, परंतु अशरफ खान याची फेकी थोडीशी गचाळ होते. त्याच्यावरती मात्र अतिरिक्त 1 धाव मिळते आणि धावसंख्या पुढे सरसावली जाते. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. तब्बल धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 44 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावांची गरज असणार आहे. अजूनही हा सामना विजयी करण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 14 धावांची गरज. अजूनही चेंडू पाहिले गेले तर चेंडूचा खेळ शेष आहे. तब्बल 10 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना तब्बल 36 धावेवरती नाबाद खेळतोय किरण पवार. तब्बल 36 धावांची खेळी सजवली जाते त्याच्या माध्यमातून. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 14 धावांची गरज असणार आहे. 1 चेंडू होऊन जाऊ द्या. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा सज्ज होतोय. वर फुटा चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन गोलंदाजी केली जाते आणि अतिरिक्त स्वरूपाचा हा चेंडू एक धाव मात्र येते आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाणार. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. धावफलकावरती लगावली जाते. तब्बल 45 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज. मोठा फटका केला जातो. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. स्वतः गोलंदाज रियाज चेंडू खाली येतोय. पाहायचा चेंडू मात्र झेल मात्र धरणीला दान दिलं जात आहे आणि 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं टेक द कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच.
ज्यावेळी मात्र कॅच सुटला, ज्यावेळी मात्र झेल सुटलाय, त्यावेळी मात्र क्रिकेटमध्ये मोठमोठे उपद्रव झालेत. कालच्या दिवसामध्ये सातत्यपूर्ण मी जरूर सांगितलं की इशांत शर्माने सोडलेले 3 खेळाडूंचे झेल त्याने मात्र कसोटी क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या जरूर उभारली होती. तर असे कित्येक मोठे उपद्रव झालेत. रोहित शर्माने 267 धावा लगावल्या, 4 धावांवरती. तिसारा परेराने त्याचा झेल सोडला होता. त्या पद्धतीने सचिन तेंडुलकरचा झेल 3 धाव्यावरती सोडल्यानंतर 97 धावांची खेळी ही त्याच्या माध्यमातून झाली होती. असे कित्येक उपद्रव क्रिकेटमध्ये झालेत. परंतु प्रथमेश याचा झेल सोडला जातोय. गोलंदाजी मार्कवरती रियाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर किरण पवार याची खेळी पाहिली गेली तर चेंडू त्याने खेळले होते, पाहिले गेले तर 10 चेंडू 36 धाव्यावरती नाबाद खेळताना पाहायला मिळतो हा फलंदाज. बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकफूट वरती आला होता, पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू जरूर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर प्रथमेशाचा राहिला, परंतु चेंडूने वेध घेतला. यष्टीरक्षकाचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनक्ष जातोय रियाज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केले जाते. प्रथमेश याची खेळी संपुष्टात. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र लगावली गेली आहे. तब्बल 47 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मयूर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मयूर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. या स्पर्धेमधील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. गोलंदाजी मार्कवरती रियाज सज्ज झालाय. स्ट्राईक घेण्याची किरण पवार. मोठा फटका समोरच्या दिशेने केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अशरफ खान यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाणार, तद्वर मात्र एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. 48 धावा धावफलकावरती आहेत. अर्थातच येणारे 6 चेंडू तुमच्याकडे असतील आणि 6 चेंडू मागे 10 धावांची गरज असणार आहे. तद्वर एक छोटीशी विश्रांती जावी डीजेकडे. धन्यवाद. भिवंडी 11 संघाचा कर्णधार भिवंडी 11 संघाचा कर्णधार विनंती असणार आहे मंचाच्या जवळ यायचं आहे. जयेश पाटील, जयेश जनार्दन पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीचा कौल पुढचा अंतिम सामना तुमच्या समोर येणार आहे. जयेश पाटील, तुम्हाला विनंती केली जाते की नाणेफेकीचा कौल हा केला जाणार आहे तर त्वरित या. तर एक चांगला सामना तुमच्या समोर येताना दिसेल. मेगा फायनलचा सामना सुद्धा आपल्याला एक रंगतदार लढत पाहायला मिळणार. एक मोठी स्पर्धेमध्ये एक मोठा सामना जरूर असणार आहे. गोलंदाजांचा तोफखाना असणारा भिवंडीचा संघ पाहायला मिळेल. तर या 2 संघांमधील जो संघ विजय होईल तो मात्र खेळताना पाहायला मिळणार भिवंडी या संघासमोर. जयेश पाटील याचा हा संघ पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. भिवंडी परिसरामधील एक नामवंत गोलंदाज गैरसुस एक गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. येणारे 6 चेंडू तुमच्याकडे असणार आहेत आणि 6 चेंडू मागे 10 धावांची गरज. क्रिकेटच्या पटलावरती मोठमोठे विक्रम होताना पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराहने IPL मध्ये टाकलेलं ते सुपर ओव्हरचं षटक 8 धावा असताना खूप टप्प्याचा चेंडू जरूर आहे. अतिशय उचली घेतली गेली चेंडूने आणि गोलंदाजाला दंडित केलं जातं. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. 49 धावा धावफलकावरती पाहावयास मिळत आहेत. अजूनही 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. हा सामना विजयासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मात्र
बॅटची कडा घेतली जाते त्या ठिकाणी हकीम भाई मात्र चेंडूपासून थोडस दूर राहतात आणि त्या कारणास्तव एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अर्थातच येणारे 5 चेंडू आणि 8 धावेची गरज असणार आहे कालच्या दिवसामध्ये आणि निश्चितच चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. धावांचा पाठलाग हा तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. आणि कालच्या दिवसामध्ये नरेपाकच्या मैदानावरती ज्यावेळी मात्र उमरलेला अंधेरी हा संघ खेळत होता 7 चेंडू आणि 7 धावा या त्यांच्यापासून झाल्या नव्हत्या, परंतु ते एक पॅक मैदान होतं. हे मात्र मैदान आहे ते मात्र क्रिकेटची पंढरी समजलं जाणार. त्या मैदानावरती चालू असलेल्या स्पर्धेमध्ये विक्ट्री स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये दुसरा सेमीफायनलचा थरार रंगतोय. गोलंदाज सज्ज मात्र मयूर याच्या बॅट मधून निघणारा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका अकबर खान चेंडूवरती येणार, त्याच्या चपळाईने चेंडूवरती येतोय, वेगी करतोय आणि मयूर दातीलकर याची खेळी संपुष्टात येते. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एक गोलंदाज झालाय त्याने मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून 2 वेळा हा क्रिकेटमध्ये कारनामा केलाय. 6 आणि 6 पेक्षा कमी धावसंख्या देण्याचा कारनामा करणारा सचिन रमेश तेंडुलकर हा मात्र पाहायला मिळाला. एकदा 1993 साली त्याने मात्र कारनामा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध नोंदवला. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना अंतिम षटक हातात आलं आणि भारतीय संघाला विजय करून दिला. साऊथ आफ्रिका संघासमोर 1997 मध्ये त्याने हा कारनामा नोंदवला. 6 चेंडू आणि अवघ्या 2 धावे असताना तो मात्र सामना विजयी केला होता. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय गैजू शेख. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना पिंट्या जोशी मैदानाच्या आतमध्ये. या मात्र सुरेख फटका केला जातोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल मात्र पकडला जातो आणि फलंदाज मात्र बाद. तुमच्याकडे असतील आणि 3 चेंडू मागे 7 धाव्यांची गरज असणार आहे. तर अजूनही किरण पवार हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. जोपर्यंत तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत काय घडेल हे मात्र कोणालाही सांगता येऊ शकत नाहीये. क्रिकेटच्या या पटलावरती कधी काय घडतं याचा मात्र नेम नसतो. शेवटचा चेंडू पर्यंत क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं आपण पाहू शकत नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये 2 भाकीत अशी झाले. 1992 साली झालेलं भाकीत आपण पाहिलं की सुनील मनोहर गावस्कर यांनी केलेलं भाकीत होतं. पाकिस्तान संघ विश्व विजेता होईल आणि तो विश्व विजेता झालाही. तदनंतर आपण पाहिलं असेल त्यानंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये रमेश राजा यांनी केलेलं भाकीत होतं की पाकिस्तान आणि भारत संघ अंतिम सामना खेळेल. तेही भाकीत सफल ठरलं. टप्प्याचा चेंडू जरूर बॅटची काढा जरूर घेतली गेली आहे. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाऊ शकली असती, परंतु बॅटची काढा घेतली गेली आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे. चेंडू नो असणार आहे. बॅटची काढा जरूर घेतली गेली आहे. पंचांचा इशाऱ्याची जरूर वाट पाहिली जाईल. दोन्ही पंच एकत्रित येतील. अकिन भाई थोडस दूर व्हायचं आहे. प्रत्येकाला विनंती असेल अकबर भाई पंच आमच्या समोर जो काही निर्णय तो आमच्या पोहोचवतील. जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी जरूर केली जाणार आहे. वेळ फार जात आहे. तुम्हाला दोन्ही पंचांना विनंती असेल जो काही निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. अन्यथा तिसऱ्या पंचांना मैदानाच्या आतमध्ये बोलावून तुम्ही जो काही निर्णय देऊ शकला तरी चालेल. तर जो निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर धावसंख्या पाहिली गेली तर 4 चेंडू 7 धावेची गरज असताना बॅटची काढा घेऊन मात्र हकीमबाई यांच्या 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे.
येणारे 3 चेंडू आणि 7 धावा. तर जो निर्णय असणार तो आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. लवकरात लवकर घाई करायची आहे. पंचांशी कोणताही वादविवाद करायचा नाहीये, विनंती असणार आहे. जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल. पंच निर्णय कळवा आमच्यापर्यंत. जो निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवा लवकरात लवकर. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, लक्षात घ्या. तर एक मोठा सामना. थोडी घाई करा. पंचांना विनंती आहे जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. अजून एक फायनलचा सामना आपल्यापर्यंत बाकी आहे आणि लक्षात घ्या 6:52 झालेत. शेवटचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, लक्षात घ्या. कालच्या दिवसामध्ये चांगला कामकाज राहिला गेला भिवंडी 11 या संघाच्या माध्यमातून आणि नो चेंडू असणार आहे. सामन्याला सुरुवात करा. नो चेंडू आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या 3 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. क्षेत्ररक्षण शोधून घ्या. क्षेत्ररक्षण शोधून घ्या. क्षेत्ररक्षण शोधून घ्या. विनंती असणार आहे. कांबळे हकीम भाई विनंती असेल. रियान खान प्रत्येकाला विनंती असेल. सामन्याला सुरुवात करा. त्वरित सामन्याला सुरुवात करा. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. तर विनंती असेल त्या ठिकाणावरून गाडी जास्तीत जास्त जात आहेत. तिकडे तर गाड्या जाऊन देऊ नका. ट्रॅफिक जरूर जाम झालंय पाठीमागच्या मागील रस्त्यावरती आणि त्या कारणास्तव मैदानामधून गाड्या जास्तीत जास्त जात आहेत. तर लक्षात घ्या गाड्या ज्या जात आहेत त्या सर्व थांबवायच्या आहेत. तर 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गैसू शेख पुन्हा एकदा सज्ज होतोय. येणारा चेंडूचा खेळ शेष आहे 3 आणि 3 चेंडू मागे विजयासाठी 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्कवरती गैसू. तर स्ट्राईक युनिटचा गोलंदाज किरण पवार स्ट्राईक युनिट पाहायला मिळतोय. सामन्याला पुनश्च सुरुवात होतीये. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहाव्यास मिळते. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती एक सुरेख फटका केला जातो. रिहान खान चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षकाकडून चूक होतीये. फेकी चांगली होतीये परंतु एकच धाव मात्र मिळणार आणि निश्चितच अतिशय मोक्याच्या क्षणी हा मात्र झेल सोडला जातोय. जास्तीत जास्त महत्वाची गोष्ट होती की किरण पवार याचं झेल पकडणं अतिशय महत्वाचं होतं. तर एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. तब्बल धावा धावफलकावरती आहेत 53 धावा. अजूनही 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. कोणत्याही संकटांशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा इतिहास घडवत असतो. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस. मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव मात्र सहजरित्या पळून पूर्ण केली जाते. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. अतिशय क्रुशियल मुवमेंट वरती जाणारा हा सामना पाहायला मिळतोय आणि अतिशय क्रुशियल मुवमेंटला एक झेल मात्र जरूर सोडला गेला परंतु एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती असणारा मैदान बाउंड्री लाईन पासून थोडस दूरवरती राहायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल की बाउंड्री लाईन पासून थोडं दूर राहा. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज.
असा सामना होणार नाही आणि अशी स्पर्धा देखील होणार नाहीये. गोलंदाजी मागवरती गैसूस एक पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावा. या मात्र सुरेख पद्धतीने चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळून काढला जातोय. दिनू कांबळे चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काय कंपल्सरी चेस आहे मित्रांनो, लक्षात घ्या, कंपल्सरी चेस. सामना विजय होतोय. सामना मात्र विजय होणारा दिसणार आहे, तो म्हणजे जुमर 11 अंधेरी संघ. हकीमबाई नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचा आहे. विनंती असणार आहे हकीमबाई गैसू शेख त्वरित या नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा ठरतोय गैसू शेख. मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. एक सुंदर षटक